आता आपण मणक्याच्या विकृतीविषयी जाणून घेऊ. साधारणपणे आपण जर पुढून बघितलं एखाद्या व्यक्तीला तर त्याचा मणका हा सरळ रेषेत असतो. त्याचबरोबर त्याला आपण एका बाजूनी बघितलं, डाव्या बाजूनी किंवा उजव्या बाजूनी, तर आपल्याला त्या मणक्यामध्ये काही कर्व दिसतात. तर हे कर्व हे प्रत्येक व्यक्तीसाठी नॉर्मल आहेत. पण अशा नॉर्मल कर्व पेक्षा जर 10% पेक्षा किंवा 10 डिग्रीपेक्षा जास्त व्हेरिएशन जर आलं तर अशा मणक्याला डिफॉर्मिटी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये काही वेळा असा मणका पुढच्या बाजूला जास्त बहिर्वक्र होतो, त्याला आपण लॉर्डोसिस म्हणतो, किंवा तो मागच्या बाजूला जर बहिर्वक्र झाला तर त्याला आपण कायफॉसिस म्हणतो. अर्थात असा मणका ज्यावेळी आपण समोरून बघताना सरळ दिसत नाही आणि तो कुठल्याही बाजूला जर वक्र झाला असेल तर त्याला आपण स्कोलिओसिस असं म्हणतो. पाठीच्या विकृतीची लक्षणे. प्रत्येक मणक्याच्या विकृतीमध्ये वेदना असतेच असं नाही, पण बऱ्याच केसेसमध्ये वेदना मात्र जरूर असतात. तुमच्या मणक्याला कोणत्याही भागामध्ये जर वेदना किंवा विकृती असेल तर तुम्ही तुमच्या स्पाइन सर्जनला भेटणं खूप गरजेचं आहे. पाठीच्या विकृतीचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस हे पाठीची विकृती तयार होण्याचं मुख्य कारण आहे. ऑस्टिओपोरोसिसमध्ये मणके ठिसूळ होतात, त्यामुळे ते दबले जाऊ शकतात, किंवा त्यामुळे पाठीच्या कण्याला एक ॲबनॉर्मल असा वक्र तयार होतो. त्यामुळं जे न्यूरल फोरामेन्स आहेत किंवा नर्व कॅरी करणारे फोरामेन्स आहेत त्याच्यामध्ये संकुचितता येऊन नसा दाबल्या जाऊ शकतात. त्यामुळे सुद्धा पाठीत किंवा हातापायामध्ये दुखू शकतं. साधारण पाठीच्या विकृतीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये स्कोलिओसिस हा एक प्रकार येतो, जिथं पाठीचा कणा आहे तो आयदर डावी बाजू किंवा उजव्या बाजूला वक्राकार होतो. आता असे जे काही स्कोलिओसिसचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मणक्यामध्ये एकापेक्षा जास्त वळणं देखील असू शकतात. कायफॉसिसमध्ये रुग्ण पुढे वाकतो आणि त्याच्या पाठीवर किंवा खांद्यावर कुबड आल्यासारखं दिसतं. लॉर्डोसिस म्हणजे कायफॉसिसच्या अगदी उलट, ज्याच्यामध्ये पाठीचे खालचे जे 5 लंबर मणके आहेत ते पुढच्या बाजूला बहिर्वक्र होतात. हायपरलॉर्डोसिस किंवा स्वे बॅकमुळे पाठीचा खालचा भाग पुढे सरकतो आणि उदर देखील पुढे सरकतं. फ्लॅट बॅक सिंड्रोम म्हणजे जेव्हा मणक्याची नैसर्गिक वक्रता हरवते तेव्हा त्याला फ्लॅट बॅक सिंड्रोम असं म्हणतात, ज्यामुळे इथं रुग्ण पुढे सरकताना किंवा चालताना पडू शकतात. दुसरी महत्त्वाची विकृती म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. हा एक जन्मजात विकार आहे आणि ह्याच्यामध्ये जी लवचिकता असते, जी नॉर्मली मणक्याची माळ म्हणजे मानेमध्ये, पाठीमध्ये आणि कमरेमध्ये ही लवचिक असते, त्यामुळे आपण वाकू शकतो, बेंड होऊ शकतो. पण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या आजारामध्ये मात्र ही जी लवचिकता आहे ती कमी होऊन जाते आणि तुमची सगळी हाडं मणक्याची ही फ्यूज व्हायला लागतात. त्यामुळे अगदी तुम्हाला पुढं मागं सरकणं, वाकणं किंवा थोडीही लवचिकता दाखवणं हे अशक्य होऊन जातं. अशा रुग्णांमध्ये अगदी मायनर इंजुरीजमध्ये सुद्धा मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. स्पॉन्डिलोलिस्थेसिस, जेव्हा मणक्याचा एक भाग खालच्या मणक्यापासून पुढे किंवा मागं सरकतो तर त्याला स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतात. हा जन्मजात असू शकतो किंवा अपघाताने देखील होऊ शकतो, किंवा डिजनरेटिव्ह स्पाइन म्हणजे हाडांची झीज झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. स्पॉन्डिलोलिस्थेसिसच्या बऱ्याच केसेसमध्ये करेक्शन करावं लागू शकतं. पाठीच्या कण्यातील विकृती या कशामुळे होऊ शकतात? पाठीच्या कण्यात विकृती होण्याची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जन्मजात म्हणजे डेव्हलपमेंटल ॲनॉमलीज, हे जे मणक्याचे जे हाडं असतात यांची डेव्हलपमेंटल एजमध्ये ज्यावेळी ॲबनॉर्मल वाढ होते त्यावेळी अशा विकृती तयार होऊ शकतात. त्याचबरोबर सेरेब्रल पाल्सी, की ज्या मेंदूचा एक डेव्हलपमेंटचा मेंदूचा एक गंभीर आजार आहे, त्याच्यामध्ये हे मणक्याच्या विकृती तयार होऊ शकतात. त्याचबरोबर अयशस्वी स्पायनल फ्युजन शस्त्रक्रिया झाल्या असतील त्यामुळे मणक्याच्या विकृती होतात. दुसरं म्हणजे जे काही मणक्याचे इन्फेक्शन्स आहेत किंवा मणक्याला होणारे इजा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा मणक्याच्या विकृती तयार होतात. बऱ्याच केसेसमध्ये अशा विकृती होण्याचं कारणच माहीत होत नाही, त्याला इडिओपॅथिक किंवा जिथं कारण माहीत नाही अशा पद्धतीच्या मणक्याची विकृती असं आपण त्याला म्हणू शकतो. पाठीच्या कण्याची विकृती हा एक गंभीर आजार आहे. हे तुमचं स्वाभिमान नष्ट करू शकते किंवा तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीवर परिणाम करू शकतं आणि तुमचं जगणं सुद्धा अशक्य करू शकतं. पाठीच्या कण्यावर ह्या ज्या विकृतीवर आहेत ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया हा एक मुख्य पर्याय उपलब्ध आहे. अशा शस्त्रक्रिया आता नेव्हिगेशन तंत्रज्ञान किंवा इमेजिंग क्वालिटी सुधारल्यामुळं ह्या बऱ्यापैकी सेफ झालेल्या आहेत आणि अचूक निदान आणि योग्य उपचार हे आता जर वेळेत झाले तर अशा विकृती आहेत ह्या करेक्ट करण्यात सर्जनना बऱ्यापैकी यश येतं. समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ह्या शस्त्रक्रिया अगदी रुटीनली केल्या जातात आणि ह्या शस्त्रक्रियांचा यशस्वी होण्याचं प्रमाण आहे हे खूप चांगलं आहे. आता कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी जाण्याची काही आवश्यकता नाही आहे, ज्या तुम्हाला तुमच्या अगदी जवळच्या हॉस्पिटलमध्ये करता येऊ शकतात.